शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2026 मध्ये 5 नवीन योजना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता शेतकऱ्यांसाठी 5 नवीन योजना इथं आलेल्या आहेत। काय आलेल्या आहेत? 5 नवीन योजना। तर 2026 मध्ये सरकारने जे की 5 नवीन योजना इथं घोषित केली आहे। तर या योजनेच्या अंतर्गत थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर काही योजनेमध्ये तुम्हाला 50 ते 70% किती 70% अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे। किती अनुदान मिळणार आहे? यामध्ये 70% ऑनलाईन अर्जाची सुविधा आहे। तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करा व 70% पर्यंत अनुदान इथं मिळवा। तर 5 नवीन योजना इथं आलेल्या आहेत। कोणकोणत्या योजना आहेत त्या पण इथं पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम यामध्ये जे काही योजना आता सुरू झालेल्या आहेत तर शेतकरी उत्पन्न सहाय्य योजना। तर ही लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना आहे। तर या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये। तर जे काही तुम्हाला वार्षिक मदत किती केली जाते? तुम्हाला 6 ते 12,000 रुपये। तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज व आपल्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर आता यासाठी पद्धत कशा पद्धतीने आहे? तर यामध्ये कोणते शेतकरी पात्रता आहे? तर यामध्ये जे काही शेतकरी उत्पन्न सहाय्य योजना 2026 तर नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहेत। तर यामध्ये सर्वात पात्रता यामध्ये स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। PM किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे। तर आता PM किसानमध्ये तुमचं यादीमध्ये जे काही यादीत तुमचं नाव असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत। काय आहे? पात्र आहेत। जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर, नसेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार नाही। तर तुम्ही यासाठी अर्ज ऑनलाईन किंवा CSC वरती जाऊन करू शकता। काही ठिकाणी ग्रामसेवकाकडे ऑफलाईन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स दिल्याच्या नंतर अर्ज तुम्हाला करता येणार आहे। तर पहिली योजना आपली झालेली आहे शेतकरी उत्पन्न सहाय्य योजना। दुसरं जे त्या यामध्ये आपली योजना कृषी यंत्र सामग्री अनुदान योजना। तर यामध्ये शेती काम सोपे करण्यासाठी ही योजना फार लाभदायक आहे। यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, पॉवर टिलर असेल, पंप सेट असेल, तर हे जे आहे यामध्ये तुम्हाला 70 ते 80% अनुदान यामध्ये तुम्हाला मिळते। तर काही जिल्ह्यांमध्ये 70%हून जास्ती अनुदान इथं मिळते। ज्यांना कोणाला ट्रॅक्टर, रोटर, पॉवर टिलर, पंप सेट घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा। जी की कृषी यंत्र सामग्री अनुदान योजना सुरू झालेली आहे 2026 करिता। तर यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी 40% तर काही ठिकाणी 60% इथं तुम्हाला अनुदान म्हणजे सबसिडी इथं तुम्हाला देण्यात येते। SC ST शेतकऱ्यांसाठी जास्त अनुदान इथं मिळते। कोणत्या कास्टसाठी? तुम्ही जर SC ST जर असाल तर तुम्हाला 80 ते 90% पर्यंत अनुदान इथं मिळू शकते। कितीपर्यंत? 80 ते 90% पर्यंत, जे की SC आणि ST जर असाल तर। तर यामध्ये जे काही तुम्हाला महत्त्वाचे जे काही आहे यामध्ये बिल, फोटो अपलोड करावे लागते खरेदी अनुदानासाठी। तर आता 3 नंबरचं जे त्यामध्ये सुधारित पीक विमा योजना। आता पीक विमा योजना तर याची जी काही रक्कम आहे ती 2026 मध्ये मोठमोठे जे काही योजनेअंतर्गत जे काही राबवल्या जातात। तर नवीन बदल यामध्ये पीक नुकसान झाल्याच्या नंतर 15 दिवसात तुम्हाला क्लेम करायचं आहे। तेही क्लेम तुम्हाला 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार इथं करायची आहे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून। कमी प्रीमियम तुम्हाला इथं भरायचं आहे। तर आता ज्यांनी कोणी तक्रार केली तर अशा शेतकरी बांधवांना पैसे इथं मिळतील। तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे। काय करायची आहे? तक्रार 72 तासाच्या। त्यानंतर पीक पाहणी तुम्हाला करायची आहे। त्यानंतर पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पटवारी तलाठ्याकडे जाऊन तुम्ही तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। पैसे कसे मिळतात? थेट खात्यामध्ये पैसे जमा होतील। जिल्ह्यानुसार इथं वाटप इथं होणार आहे। नंतर जे ते आता यामध्ये आपलं पशुपालन व दूध व्यवसाय योजना 2026 तर ही योजना दूध व्यवसाय वाढवण्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे? सर्वप्रथम आता यामध्ये जे काही आहे 50,000 पर्यंत अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे। यामध्ये शेड बांधकामसाठी मदतसुद्धा मिळणार आहे। पीक चाऱ्यासाठी अर्थसहाय्य तुम्हाला इथं मिळणार आहे। त्यानंतर इथं प्राधान्य कोणाला मिळणार आहे? तर सर्वप्रथम प्राधान्य महिला जर असेल, महिला शेतकरी यांना प्राधान्य, युवक असेल, स्वयंसहायता गट असेल तर अशांना इथं प्राधान्य देण्यात येते। तर यामध्ये तुम्हाला 50,000 रुपयाची जे काही मदत आहे ते अनुदान आहे, ते अनुदान तुम्हाला इथं देण्यात येते। तर आता यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी
या 2 कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही तुमचा अर्ज निश्चित करून घ्या व तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. त्यानंतर ते सूक्ष्म सिंचन योजना, ड्रीप आणि स्प्रिंकलर. तर आता यासाठी सुद्धा महा-डी-बी-टीवरती ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील तर यामध्ये तुम्हाला 70% सबसिडी मिळणार आहे. किती मिळणार आहे? 70% सबसिडी इथं तुम्हाला मिळणार आहे. तर यामध्ये SC आणि ST शेतकरी जे की लाभार्थी आहेत तर यांना प्राधान्यसुद्धा देण्यात येते. कोणत्या कास्टवाल्यासाठी? SC आणि STसाठी. तर यामध्ये फायदेशीर जे की शेतकरी राहणार आहे. कमी पाणी तुम्हाला इथं लागते, उत्पादन वाढते, जे काही कमी खर्च लागते यामध्ये. त्यानंतर अर्ज प्रक्रिया, महा-डी-बी-टी पोर्टलवर फॉर्म कशा पद्धतीने भरायच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर यासाठी लागणारे सर्व योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, बँक खाते आधार लिंक, मोबाईल नंबर अपडेट, त्याचप्रमाणे तुम्हाला फार्मर ID तुम्हाला इथं लागणार आहे. काय लागणार आहे? फार्मर ID. तर जिल्ह्यानुसार इथं या योजनेबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेऊन घ्या. तुमच्याकडे अडचणी असतील तर आता काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, बीड, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर. तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की इथं योजना इथं सुरू झालेल्या आहे. काय झालेलं आहे? योजना सुरू झालेल्या आहेत. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व संपूर्ण योजनेचा लाभ घ्या. तर यामध्ये जे की आपण नवीन योजना सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.